तर वैष्णवी प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी असंवेदनशीलता दाखवली असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं। महिला आयोगाकडे आलेल्या 90% निकाल हा फेल ठरलेला आहे असे अंधारे म्हणाले। अकार्यक्षम चाकणकर यांना महिला आयोगावर कोणत्या निकषावर बसवलं असा सवाल देखील अंधारे यांनी केला। रुपाली ठोंबरे यांनी बाळ कुटुंबापर्यंत पोहोचवलं हे कौतुकास्पद आहे असंही अंधारे यांनी म्हटलंय। या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या रुपालीने अर्थात चाकणकरांच्या रुपालीने असंवेदनशीलता दाखवली तरी ठोंबरेंच्या रुपालीने मात्र जो पुढाकार घेतला आणि वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी तत्परता दाखवली ती निश्चितच प्रशंसनीय आहे। पण हा सगळा पट बघितल्यावर प्रश्न असा निर्माण होतो की इतकी अकार्यक्षम आणि इतकी अपयशी असणारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषाच्या आधारे बसवलेली असेल? वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये वैष्णवीचीच थोरली जाऊ मयुरी हगवणे हिने महिला आयोगाकडे सातत्याने तक्रार दाखल केलेली होती। मात्र मयुरी हगवणेच्या कुठल्याही तक्रारीची दखल ही महिला आयोगाने घेतली नाही, हे फार उल्लेखनीय आहे। कदाचित जर मयुरी हगवणेच्या तक्रारीची दखल तात्काळ महिला आयोगाने घेतली असती तर आज वैष्णवी हगवणे आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत असते।